थँक्यू थँक्यू सो मच. स्वागत आहे सर्वांचं आणि जवळपास 1:15 वाजलाय. बट क्रिकेट प्रेमी नाही सोडणार आहेत मॅच. लॉस्ट विकेटला चान्स आहे. इट्स आउट. राहुल सुरवाडे लॅबो आणि बॅटर बॅटर रिव्ह्यू असणार आहे. हॅलो हॅलो. सो प्रचंड प्रेक्षकांची गर्दी ही मंगेश नारकर मित्रमंडळाची ओळख आहे. 1:15 वाजता पोहोचल्यापासून सर्व मोबाईल सायलेंटवर टाकून झोपतात. बट आता 5 दिवस वायकट्टा बघायची आहे. कोण जिंकणार कोण हरणार. आणि साखळी शेवटची मॅच यानंतर अजून एक मॅच असणार आहे. बट साईबा वसई तालुका त्यांच्या विरुद्ध जॉर्ज कल्याण. रनआउट काढणं ही पण एक कला आहे. चान्स घेतला त्यांना माहिती आहे लॅबोचा रनआउट आहे. भाई हिंमतची किंमत आहे. मार्केटमध्ये टिकायचं तर हिंमत पाहिजे. सो नॉट आउट तिकडे आपण चान्स घेतला पंचाने आउट दिला. पण इकडे आता आपण कळूयात डिसिजन चेक करतील आणि नक्कीच तुमच्यापर्यंत कळेल. बट सर्व प्रेमी क्रिकेट प्रेमी सर्व आले. सर्वांचे स्वागत आहे मंडळामध्ये. प्रेक्षकांनी थोडं जे आपलं रेलिंग सोडून थोडं उभं राहा मित्रांनो. 5 दिवस त्याच्यावरती आपल्याला सर्वांना एफर्ट द्यायचे आहेत. त्यामुळे थोडं आतमध्ये उभं राहा. माहिती आहे झोप आले पण झोप त्याच्यावर काढू नका. नाहीतर एखादा कोण झोपून पडेल. पहिलाच दिवस आहे क्रीडा
साखळी फेरीतील शेवटची मॅच साईबा वसई तालुका त्यांच्या विरुद्ध जॉर्ज कल्याण. आज गेले कित्येक वर्ष हाही संघ आपण पाहिला तर ही क्रीडा स्पर्धा खेळताना पाहिल्या गेल्या, बट साईबा वसई तालुका पण मॅच सोडणार नाहीये. तिकडे पण एक चांगली स्टारकास्ट घेऊन तोही संघ आहे आणि प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या मॅच साठी. अगदी युट्यूबला तर खूप जण मॅच बघतात, बट ऑन ग्राउंड पण एक 300-400 प्रेक्षक असतील. लॅबोनी काय स्माइल केली आहे की आप क्लोजअप करते हो. यस, आणि लॅबोची स्माइलच सर्व काही सांगून जाते. प्रचंड प्रेक्षक गर्दी आणि पहिल्याच ओव्हरमध्ये कुठेतरी आपण पाहिलं तर मॅच ऑन होता. पहिली गेली स्ट्राईक एंडला रोहन शिल्ले, एक मास्टर माइंड खेळाडू, एक चांगले कर्णधार आणि सध्याच्या घडीला खूप चांगले फॉर्म मध्ये आहेत. कांजूरमार्गची देखील दोस्ती चषक रोहनने खूप चांगली बॅटिंग केली आणि खुल्या गटामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स राहिलाय. बॉलिंगसाठी देवा, स्ट्राईक एंडला बॅटर रोहन शिल्ले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेगस्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. प्रथम क्रमांक तब्बल 2.5 लाख रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये असणारी मंगेश नारकर मित्र मंडळ आयोजित वाई चषक, वाई कट्टा. या बॉलवर देखील आणि रन तिकडे आपण पाहिलं तर सिंगल मिळेल. 4 रन झाले धावफलकावरती. 5 ओव्हरची मॅच. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आहे आणि युट्यूबला देखील आज मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग आनंद घेत आहेत. आमचे व्यासपीठावर सर्व मंगेश नारकर मित्र मंडळ. उद्या देखील दुपारी आपण 3:30 वाजता इकडे रिपोर्टिंग करणार आहोत. सो उद्यासाठी पण त्या सर्व टीम ज्या खेळणार आहेत त्यांनी पण प्रॉपर टायमिंग मध्ये तुम्ही या. साठी देवा, स्ट्राईक एंडला बॅटर राहुल सुरवाडे. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. लॅबो उल्हासनगरचा एक हसमुख चेहरा त्याच्या बॅट मधून येते. पहिली बाउंड्री. यस, आणि 4 रन मात्र तिकडे धावफलक पुढे जाईल. 8 रन, 1-1 विकेट, 1-1 रनआउट. लॅबोने मात्र चांगली बाउंड्री. या बॉलवर देखील बॉल आतमध्ये आणलाय आणि खूप चांगल्या पद्धतीने मात्र तिकडे लॅबोला थांबवलं. गुड बॉल देवा. देवाने पण कमबॅक केलं. खूप चांगल्या पद्धतीचा बॉल पाहिला गेला आणि लॅबोला मात्र खूप काही क्वेश्चन विचारले. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक देखणा फटका पाहायला मिळतोय राहुल सुरवाडेच्या बॅट मधून. 4 रन साठी. गेले कित्येक वर्ष लॅबोचा देखील परफॉर्मन्स पाहिला गेला. मग मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, मालवण, चिपळूण, दापोली, खेड याही परिसरात या खेळाडूची एक वेगळी मागणी राहिली आहे. गॅपमध्ये स्ट्रोक खेळत असताना आपण पाहिलं तर लॅबोच्या बॅटमधून एक चांगली बाउंड्री. डीप मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि स्कोर आपण पाहिला तर तिकडे 4 रनने पुढे जाईल. 12 रन झाले धावफलकावरती. या बॉलवर देखील थांबून ठेवलं गेलं, मात्र रोहनने तिकडे कॉल दिला की भाऊ नको, आणि पहिली ओव्हर संपली आहे. 12 रन. हॅलो, रन झालेत आपण पाहिलं तर 12 आणि पहिली ओव्हर संपली. 12 रन झाले धावफलकावरती. बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर रोहन चिल्ले स्ट्राईक एंडला. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर मयूरच्या हातामध्ये बॉल दिलाय आणि साईबा वसई तालुका देखील मॅच सोडणार नाहीये. वसई, पालघर, विरार त्या परिसरात देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलं जातं. अंडरआर्म मगाशी भूमिका स्टार पालघरचा संघ क्वालिफाय झाला टॉप 8 साठी. बट आता ह्या खुल्या गटातून अजून एक संघ कुठला क्वालिफाय होईल. चालू असलेली मॅच एका साईडला साईबा वसई तालुका त्यांच्या विरुद्ध
जॉर्ज 11 कल्याण. स्ट्राईक एंडला रोहन चिले. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. प्रथम क्रमांक तब्बल 2.5 लाख रुपये, द्वितीय क्रमांक 1.5 लाख रुपये असणारी क्रीडा स्पर्धा आहे. भव्य दिव्य असं आयोजन. या बॉलवर देखील लेग ब्रेक फिरवला गेला आणि तिकडे व्हाईट बॉल. रोहनने खूप चांगला जज केला बॉल आणि शेवटच्या क्षणापर्यंत बॉलवर नजर ठेवली. बॉल जाऊ दिला. रन झालेत 14 रन. या बॉलवर पुन्हा एकदा चुकी होतीये लेग स्टिकच्या बाहेर. तिथे हलकासा बॉल आपण पाहिलं तर वेध घेतला अंगाचा आणि तिकडे डॉट बॉल. पहिला दिवस या क्रीडा स्पर्धेचा. पुढील 4 दिवस देखील अजून ही क्रीडा स्पर्धा आपण आनंद घेणार आहोत. या बॉलवर देखील पुन्हा एकदा एक कट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे मिसफील्ड. चुकीला माफी नाहीये. चुकाल तर मुकाल. चांगली फिल्डिंग पण या ग्राउंडवर तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. हे 4 रन खूप महागात पडू शकतात. इट्स अ क्रिकेट. थ्रो करण्याच्या नादामध्ये कुठेतरी चुकी झाली आणि चुकीला इकडे प्रत्युत्तर द्यावं लागेल. या बॉल देखील पॅनल स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला मात्र तिकडे एक सिंगल रन. 20 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल मात्र पॉइंटला तिकडे ट्रॅव्हल होतोय. एक सिंगल रन मिळेल तिकडे. 21 रन झाले. जॉर्ज 11 कल्याण संघ मात्र मॅच मध्ये आली आहे कारण की स्कोर चांगला झालाय. बाउंड्रीज आली आहेत आणि त्यामुळे फाईट टार्गेट ते करू शकतात. या बॉलवर देखील आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. 22. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचतायत. नॉन स्ट्राईक एंडला मात्र चान्स घेतील बट 1 रन कंप्लीट केली गेली आहे. स्कोर 23 रन झाले धावफलकावरती. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे आपण क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन मिळेल. लॅबोनी रोहनला पण माहिती आहे स्कोर आपण मॅच मध्ये आहोत. फक्त मॅच चालू ठेवणं गरजेचं आहे. सिंगल डबलने जरी मॅच चालू ठेवला तरी आपण तिकडे पुढे घेऊन जाऊ शकतो. मॅच 2 ओव्हर संपल्यात आणि स्कोर 24. बॉलिंगसाठी माझीच्या हातामध्ये बॉल दिलाय. एक चांगले खेळाडू आहेत. अनुभव आहे त्यांच्याकडे पण 2 ओव्हर संपल्यात आणि आपण पाहिलं तर 24 म्हणजे पहिल्याच 12 बॉलमध्ये डबल केलेत. टीम जॉर्ज 11 कल्याण. रोहन आणि राहुल आर आर. दोन ओव्हर 24 रन झाले धावफलकावरती. मॅच दोन्ही टीमकडे मात्र तेवढीच असेल कारण की क्रिकेट हा खेळ कधी बदलू शकतो. सो त्यामुळे मॅच कधी बदलेल. बॉलिंगसाठी आपण पहिल्यांदा माझी स्ट्राईक एंडला लॅबो. खूप चांगली बॅटिंग केली लॅबोने या मॅचमध्ये. चान्स निर्माण झाला होता बट लॅबोने हिंमत केली आणि 2 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिल्या गेल्या.
या बॉल देखील ड्राईव्ह केले गेले. लॅबोने गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तिकडे चांगला फटका, तेवढीच चांगली फिल्डिंग, अफलातून फिल्डिंग, टाळ्यांचा कडकडाट होतोय. क्या बात आहे. देवा देवा होता तिकडे आणि काय बॉल अडवला देवाने. अरे देवा, वा देवा, कडक देवा. अगदी हवेत जम्प केलं देवाने तिकडे आणि बॉडी बॅलन्स खूप चांगलं होतं. या बॉल देखील कट करायचा प्रयत्न केला, फटका थोडा फसला होता तिकडे आणि डिक्लर झोन मध्ये मात्र तिकडे बॉल ट्रॅव्हल होईल. स्कोर मात्र तिकडे जाईल 26. स्ट्राईक केला बॅटर रोहन चिले. या बॉलवर स्टेप आउट झाले रोहन आणि एक चांगल्या अंदाजामध्ये टी फॉर टॅप, चांगला टॅप खेळला आणि समोर मात्र तिकडे 4 रन. या ग्राउंडवर टॅप खेळणारे खेळाडूंची पण बॅटिंग पाहण्यासारखी राहिली, कारण की समोर बाउंड्री आहे आणि समोर पण तुम्हाला चान्स घेणं गरजेचं आहे. बट हिंमत आहे तिकडे, तिकडे हिंमत केली तर तुम्ही बाउंड्री येऊ शकते. माझीच्या बिगिन्स मात्र इकडे रोहनने चांगलं शॉट सिलेक्शन केलं आणि समोर टॅप खेळला. रन मात्र तिकडे 4 मिळतील. प्रॉपर शॉट सिलेक्शन. रोहन पण या ग्राउंडवर खूप वर्ष खेळतो, त्यामुळे त्याला माहिती आहे की कुठल्या झोनला रन होऊ शकतात. यस, या बॉलवर देखील पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि हे सत्य आहे की ह्या ग्राउंडवर जो खेळलाय त्याला अनुभव आहे, तोच या ग्राउंडवर चांगला परफॉर्मन्स करू शकतो. कारण की ग्राउंड रीड करता करताच एक मॅच निघून जाते, त्यामुळे फिल्डिंग फॅक्टर खूप महत्वाचा आहे. एक्स्ट्रा रन्सवर कंट्रोल. या बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला. लॅबो यांच्या बॅटमधून आपण पहिल्यांदा बंदुकीतून गोळी निघेल असा फटका पाहायला मिळतोय 4 रनसाठी. 35 आणि क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग लॅबो. राहुल सुरवाडे. खूप चांगली बॅटिंग आणि अगदी कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट लॅबो देखील खेळला. नुकतीच कल्याणला एक क्रीडा स्पर्धा झाली, स्पर्श प्रीमियर लीग, तिकडे देखील प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेतला. उल्हासनगर स्टेशनसाठी खेळत होता, स्टेशनच्या नावासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट खेळलाय लॅबो. या बॉलवर देखील स्टेप आउट झाले. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरी बाउंड्री पाहायला मिळते लॅबोच्या बॅटमधून. अफलातून बॅटिंग, तब्बल 4 बाउंड्रीज. क्लासिकल बॅटिंग लॅबो. राहुल सुरवाडे. आर फॉर राहुल आणि आर फॉर रन. काय बॅटिंग केली गेली आहे आणि 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. स्कोर पाहिला तब्बल 39. 39 धावांची नॉट आउट ही पार्टनरशिप. अजूनही 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. लॅबो मला असं वाटतं येताना दादर स्टेशनला उतरल्यावर कैलास लस्सी पिऊनच आलाय. शी बॅटिंग केली आहे, क्लासिकल बॅटिंग. दादरला आला तर कैलास लस्सी एक झालीच पाहिजे. सो लॅबो अगदी आला ट्रेन मधून, एक लस्सी मस्त थंडगार आणि कडक बॅटिंग करतोय. रनआउट त्यांनी चान्स घेतला की चान्स घेऊयात रिव्ह्यू, आणि काय स्माइल केली लॅबोने. त्यानंतर अफलातून बॅटिंग केली आणि मला एक आमदार चषक पण इकडे झालेला आठवतो, तेव्हा अंडर 19 पण लॅबो या ग्राउंडवर अफलातून बॅटिंग केली होती आणि पॉवर प्लेची ही ओव्हर. आता बघूया, रोहनला पण माहिती आहे की आपण मॅच मध्ये आलोय. आता दोघांकडे पण अनुभव खूप सारा आहे. सो दोघं आता मॅच कशा प्रकारे पुढे घेऊन जातील हे आपण बघू शकतो. बॉलिंगसाठी देवा, बट ह्या 2 ओव्हरमध्ये जरी सायबा वसई तालुक्याने स्कोर थोडा थांबवला तरी मॅच बनू शकते, कारण की हे ग्राउंड असं आहे की इकडे 5 ओव्हर 55, 60, 45 होऊ शकतो आणि झालाय.
सो कुठलीही मॅच तुम्ही हलक्यात घेऊन चालणार नाहीये. प्रो लिंकला पण तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. सो त्या चॅनलवर देखील पण आज ही सर्वजण एन्जॉय करतात. आमचे विपुल पांडुलकर आणि त्यांची टीम. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर देवा स्ट्राईक एंडला रोहन चिले, कल्याणचा एक धडाकेबाज बॅटर. पहिल्याच बॉलवरती कडक, सडक पे कडक, बेधडक चाबूक फटका. काय स्ट्रोक खेळले गेलेत रोहन चिले. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला, पण देवाचा चांगला बॉल पाहिला गेला. रोहनला थांबवलं गेलं आणि 43 धावा झाले धावफलकावरती. पॉवर प्लेची ओव्हर आहे, त्याच्या अंगीच बघत रोहन कशी बॅटिंग करतील. या बॉलवर देखील पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड कव्हर्स दिशेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. 4 रन. रोहन चिल्ल्याने या जोडीसाठी बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग, कडक A1 जोडी, आणि जोडीने पूर्णपणे मॅच रंगवली. 47 धावा झाले धावफलकावरती. पैसा वसूल मॅच. सगळे बोलले की एक मॅच बघून जातो, एक मॅच बघून जातो, बट मॅच बघण्यासारखी होतीये. दुसरा डाव पण तसाच रंगताना पाहायला मिळेल. या बॉलवर लेग स्टिकच्या बाहेर व्हाईट बॉल. 48. या बॉलवर देखील थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर 52 धावांची पहिली पार्टनरशिप. क्या बात आहे. रोहन चिल्ले आणि राहुल सुरवाडे लॅबो, आणि अफलातून बॅटिंग, आणि याच ओव्हरमध्ये तब्बल 3 बाउंड्रीज. इसी का नाम क्रिकेट है भाई. सकाळी क्रिकेट, रात्री क्रिकेट, दुपारी क्रिकेट, 1:15 वाजले तरी क्रिकेट, आणि प्रेक्षक पण क्रिकेट. फक्त क्रिकेट. काही जणांना खेळायला आवडतं, काही जणांना बघायला, काही जणांना ड्रीम 11. एकदा तरी भाई येऊ देत. आले की वडाळामध्येच 1 BHK. सो रोहन चिल्ले देखील एक चांगली बॅटिंग करतात बॉलिंगसाठी. देवा या बॉलवर वाईट बॉल. रन झालेत आपण पाहिलं तर तब्बल 53. एक सिंगल रन मिळेल पुन्हा एकदा. 54 धावा झाले धावफलकावरती. या बॉलवर स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला. नो बॉल. थोडा मागे टप्पा ठेवला, बट लॅबो पण ठरवून स्ट्रोक खेळले, त्यामुळे बॅट आणि बॉलचा कुठल्याही प्रकारे संपर्क झालेला नाहीये. या बॉलवर देखील ढकलला गेला. यामध्ये आपण पाहिलं तर नॉन स्ट्राईक एंडला खूप चांगली फिल्डिंग केली. रोहनने पण तिकडे चांगला रन कंप्लीट केला, आणि स्कोर सिंगलने 56. अब तक 56. बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर गणेश येत आहेत. एक चांगलं क्रिकेट खेळत, नुकतीच सिरीज पण त्यांनी मिळवली आहे, आणि खूप चांगलं विरार परिसरात खूप चांगलं क्रिकेट खेळत खूप वर्षापासून हा खेळाडू मुंबईतलं क्रिकेट देखील खूप चांगलं खेळलाय. पहिलाच बॉल. बाउंड्री से करेगा सबका स्वागत. 4 से करेंगे सबका स्वागत. इट्स अ बाउंड्री. आणि लॅबो सोबत क्या बात आहे भाई. लॅबोचा फॅन, आणि भाई हे भाई हक आहे, हक आहे लॅबोसाठी, हक आहे. कारण की लॅबोने ते स्वतःला सिद्ध केलंय, आणि
लॅबोला पण माहिती आहे की मुंबईत सेल्फी काढण्यासाठी आणि लॅबोला हक आहे ते त्यांनी मिळवले. पहा लॅबो सोबत एक सेल्फी काढला. चल बेटा सेल्फी ले ले रे. अफलातून बॅटिंग केली लॅबोने. या बॉलवर देखील गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पुन्हा एकदा एक चांगली बाउंड्री लॅबोच्या बॅटमधून आणि तब्बल 65 धावा होत्या धावफलकावरती. या बॉलवर देखील आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न केला गेला. नॉन स्ट्राईक एंडला मात्र इथे स्ट्राईक एंडला फेकी केली गेली आहे. रन तिकडे सिंगलने पुढे जाईल. 66 रन.67 67 धावा झाल्या धावफलकावरती. या बॉलवर देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेला पण झेलबाद. आणि रोहन चिलेची बॅटिंग आवडली. एकदा टाळ्या वाजवतो. अफलातून बॅटिंग सर्वांना खुश केलं. रोहन चिले कडक. आणि तब्बल 26 धावा केल्या रोहन चिल्लेने. आज एक वेगळी हेअरस्टाईल करून आलेत आणि हेअरस्टाईल पण त्यांना ती लकी ठरली आहे. सो 5 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून पाहिल्या गेल्या. रोहन चिले अफलातून बॅटिंग. न्यू बॅटर अजून एक कल्याणचा धडाकेबाज बॅटर सुनील विश्वकर्मा येतात. गांगुली कल्याणची रन मशीन. खूप चांगलं क्रिकेट गांगुली पण खेळलेत. सुनील विश्वकर्मा गांगुली. या बॉलवर देखील टॅप करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे रन एक सिंगल मिळेल. रन झालेत त्यामुळे बॉलर्सच्या चेहऱ्यावर स्माईल आली. ऋत्विक आणि राज तेजीनी स्माईल केली की आता आम्ही फ्री माइंड करू शकतो. किरण शिंदेने पण तिकडे स्माईल केली की रन आलेत आपण फ्री माइंड बॉलिंग करूयात. आणि कॉन्फिडन्स वाढतो जेव्हा बॅटिंग डिपार्टमेंटचं चांगलं होतं. या बॉल आडव्या बॅटने काफर फटका. राहुल सुरवडे लॅबो. लॅबोची बॅटिंग आवडली. टाळ्या वाजवा. अफलातून बॅटिंग. नॉट आउट लॅबो. यस कडक बॅटिंग. काय बॅटिंग केली लॅबोने. रनआउटचा चान्स घेतला होता पण त्यांनी रिव्ह्यू घेतला की चेक करूयात आणि कॉन्फिडन्सनी घेतला. पण अफलातून बॅटिंग. तब्बल 7 बाउंड्रीज त्याच्या बॅटमधून आणि 34 रन नॉट आउट. 17 बॉल मध्ये 34. लॅबोने आग लगा दिया. ही सर्वोत्कृष्ट धावसंख्या 73. सो आजच्या दिवसातील की 5 दिवसातील हसेल हे क्वेश्चन मार्क आहे. पहिल्या दिवशी 73 केलाय. बॉलिंग साठी आपण पाहिलं तर ऋत्विक गोरडे. गॅट्सबेच आपण
आमचं सर्व हे पाहू शकतो ग्लोरिया स्पोर्ट्स, कोलिको एंटरप्राइजेस देखील आमचे जगदीश कोळी आणि सर्व त्यांची टीम, त्यानंतर फिल्म्स ब्रॉडबँड यांचं देखील आहे मंगेश नारकर मित्रमंडळाचा लोगो. लेट्स प्ले. सोबत मॅचच्या दिशेने बॉलिंगसाठी ऋत्विक गोरडे, ज्या बॉलरने ऍज अ बॉलर म्हणून प्लेअर ऑफ द सिरीजचा पुरस्कार या क्रीडा स्पर्धेमध्ये मिळवलाय. आणि स्ट्राईक एंडला बॅटर सिद्धेश आणि प्रदेश. स्ट्राईक एंडला पण पाहिलं तर प्रदोष. पहिलाच बॉल आणि भन्नाट वेग. ऋत्विक गोरडे उल्हासनगरचा एक वेगवान गोलंदाज, ज्याने ऍज अ बॅटर म्हणून ऑलराऊंडर मोस्ट ऑफ सिरीजचा पुरस्कार मिळवतात, बट ऍज अ बॉलर म्हणून वाय कट्ट्याला सिरीज मिळवणारा एकमेव खेळाडू ऋत्विक गोरडे. या बॉलवर देखील समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, तेव्हा ब्लू स्टार विक्रोळी संघासाठी खूप चांगला परफॉर्मन्स केला होता. त्यानंतर जॉर्ज कल्याणमध्ये जागा मिळवली. सो अनुभव आहे. पहिली ओव्हर जर सेफ आली तर थोडं साईबा वसई तालुका संघाला कठीण जाईल, बट जर हिंमत केली तर मॅच बनवूही शकते. या बॉल देखील कट करायचा प्रयत्न केला गेला, तिकडे आपण पाहिलं थांबवलं. गुड बॉलिंग. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल आलेत. आणि मग अशीच मी म्हटलं की ऋत्विक आणि आता बॉलर डिपार्टमेंट आता फ्री माइंड बॉलिंग करतील. प्रत्येकाला डिपार्टमेंट दिलंय, बॅटिंग डिपार्टमेंट, बॉलिंग डिपार्टमेंट, फिल्डिंग डिपार्टमेंट. सो सगळीकडे डिपार्टमेंट आहे. जसं ऑफिसमध्ये असतं तसं इकडे पण आहे. या बॉलवर देखील ऋत्विकने पुन्हा एकदा एक भन्नाट बॉल पाहिला गेला आणि थांबवलं. ऋत्विकने पण दाखवलं 4 बॉल डॉट. मी ऍज अ बॉलर म्हणून का सिरीज घेतली आहे. सो चांगली मॅच रंगेल. आणि कुठल्याही प्रकारे रन मिळणार नाहीये. 5 बॉल डॉट आलेत. बघूयात आजच्या दिवसातील अजून एक मेडन पाहायला मिळेल का. सुनील भाऊ एक मेडन ओव्हर टाकली. आमचे खूप चांगले बॉलर आहेत, अनुभवी. पण आता ही दुसरी मेडन ओव्हर ऋत्विकच्या माध्यमातून पाहायला मिळेल का. स्ट्राईक एंडला बॅटर प्रदोष. आणि पहिली मेडन ओव्हर, दुसरी मेडन ओव्हर आजच्या दिवसातील अफलातून बॉलिंग ऋत्विक गोरडे. आणि ऋत्विकने पण अगदी चेहऱ्यावर त्याच्या हास्य आलं की आज वर्षभर कुठे परफॉर्मन्स होऊ या न हो, बट वाय कट्टाला परफॉर्मन्स होणं थोडं महत्वाचं आहे. आणि आता मॅच थोडी क्लोज होताना पाहायला मिळेल. ऋत्विकने आपलातून बॉलिंग केली. ऋत्विक गोरडे बॉलिंगसाठी आपण पाहिलं तर राज तेजी, अजून एक उल्हासनगरचा चतुर गोलंदाज, ज्यांनी पण कमी वयामध्ये खूप चांगलं क्रिकेट खेळलं. राज तेजी असतील, मग ऋत्विक गोरडे असतील, अनिकेत खंदारे मोन्या असेल, जे खूप चांगल्या लेवलचं क्रिकेट उल्हासनगर स्टेशनसाठी खेळले आणि अजूनही खेळतात. स्ट्राईक एंडला बॅटर सिद्धेश. त्यामुळे देखील कट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. एक सिंगल रन मिळेल. मोठ्या स्ट्रोकची गरज आहे जर मॅच बनवायची, तर कुठेतरी चांगला टार्गेट उभं करणं गरजेचं आहे. बॉलिंग अटॅक पण चांगला आहे. पियुष आहेत, किरण शिंदे आहे. सो चांगला बॉलिंग अटॅक घेऊन आज इकडे जॉर्ज कल्याण संघ उतरलाय.
याबरोबर देखील एक चांगलं ड्राईव्ह केलं गेलं सिद्धेशच्या बॅटमधून. काफर फटका पाहायला मिळतोय. प्रदोषच्या बॅटमधून काफर प्रॉपर टायमिंग केलं. काय बॅटचा फ्लो पण केला गेलाय क्लासिकल अंदाजामध्ये. प्रॉपर कडक ड्राईव्ह केलं तिकडे. स्टँड अँड डिलिव्हर परफेक्ट टायमिंग केलं प्रदोषने. तुम्ही मारलायत, आम्ही पण मारणार. यस, फाईट करणार आम्ही, मॅच सोडणार नाहीये. या बॉलवर देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचतायत आणि प्रदोषच्या बॅटमधून आपण पाहिलं तर दुसरी बाउंड्री. काही वेळासाठी म्हटलं की कॅच बनते की काय, बट कॅच बनली असती तरी समीकरण थोडं बदललं असतं. बट 2 बाउंड्रीजने वातावरण पूर्ण आता फाईट केलंय. सो मॅच आता प्रेक्षक वर्ग पण सोडणार नाहीयेत. पुन्हा जॉईन होतील की मॅच काय ऑन आहे. राज तेजीच्या बॉलिंगवरती 2 बाउंड्री झाल्या. स्कोर पाहिलेत आपण पाहिलं तर 9 रन झालेत. या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल. या बॉलवर देखील बॅटची एज घेतली गेली आहे. काय भन्नाट वेग आहे राजकडे. अगदी अंबरनाथ स्टाईल ही जी फेमस आहे, म्हणजे नवीन कोण क्रिकेट बघत असेल तर बोल काय बॉल टाकतोय. अगदी बॉल कदून कुठून रिलीज होतोय. या बॉलवर थोडा धीम्या गतीचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला गेला, पण व्हाईट बॉल. 11 रन झाले धावफलकावरती. यानंतर एम बॉईज संघ आपण तयार राहायचंय. जशी मॅच संपेल तसं आपण टॉस साठी कॅप्टन व्यासपीठा जवळच येऊन थांबायचं आहे. जशी मॅच संपेल तसं आपण टॉस करणार आहोत. या बॉल देखील फ्लिक करण्याचा प्रयत्न केला गेला. ऋत्विक तिकडे होते आणि स्ट्राईक एंडला फेकी केली गेली. बॅटर आउट. सिद्धेशला मात्र मैदानाच्या बाहेर जावं लागेल. शेवटचा बॉल बाकी आहे. नवीन बॅटर आपण पाहिलं तर गणेश. न्यू बॅटर गणेश येत आहेत. गणेशला पण चान्स घ्यावा लागेल. सेट होण्यापुरता टाइम नाहीये, सो थोडं फास्ट खेळणं गरजेचं आहे. बाउंड्रीची गरज आहे सायबा वसई तालुका टीमला. या बॉल देखील आलेल्या मात्र गणेशने चांगलं ड्राईव्ह केलं. किरणने अगदी इझिली बॉल तिकडे अडवला आणि 2 ओव्हर संपल्या. स्कोर पाहिला तर 12 रन झालेत. अठरा बॉल मध्ये 62 धावांची गरज आहे. 18 बॉल 62, त्याचे 20च्या सरासरीने बॅटिंग करणं गरजेचं आहे. बॉलिंगसाठी किरण शिंदे येत आहेत. डोंबिवलीचा अजून एक चतुर खेळाडू आणि खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली बॉलिंग. एक परफेक्ट ऑलराऊंडर डोंबिवलीचे किरण शिंदे. ओरम क्रिकेट पण खूप चांगले खेळले गेले. बॉलिंग करण्याची एक वेगळी पद्धत आहे, बॉलिंगची एक वेगळी ऍक्शन आहे. टर्फ क्रिकेट प्रत्येक फॉर्मॅटमध्ये किरणची सेम ऍक्शन आहे. मग अंडरआर्म ओपन असू दे, टर्फ असू दे, सेम ऍक्शनने बॉलिंग करतात आणि खूप चांगलं क्रिकेट खेळले आहेत.
या बॉलवर देखील आपण पाहिलं तर थांबून खेळण्याचा प्रयत्न केला गेला तिकडे डॉट बॉल. या बॉलवर वळवला गेला किरणने आणि खूप चांगला लेग ब्रेक. गणेशला मात्र जागेवरतीच थांबवलं. खूप चांगला बॉल फिरवला. फ्री माइंड बॉलर आता काम करतात की माहिती आलेत ऑलरेडी. सो आपण आपले 6 बॉल टाकून साईडला व्हायचं आहे. पाहू शकतो रिप्लेच्या माध्यमातून अगदी गणेश थोडे फुटवर्क दाखवलं. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. बॉल फिरवला तिकडे रोहन चिल्लेने. कुठलाही टायमिंग दिला नाहीये आणि बॅटर आउट. नवीन बॅटर केदार. नवीन बॅटर केदार येतात. केदारला पण चान्स घ्यावा लागेल जर रन्स जिंकायचे. मॅच थोडं आता अंतर थोडं आता कठीण झालंय साईबा वसई तालुकाला. या बॉलवर थांबून खेळले गेले. गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल होईल. 4 रन. किरणने खूप टायमिंग दिला. मागे टप्पा ठेवला आणि त्याच्यावर फायदा उचलला गेला. 16 रन झालेत. खूप चांगला बॉल फिरवला किरणने आणि थांबवलं तिकडे बॅटरला. गुड बॉलिंग. मुकेश दवे पण अगदी मॅच जवळून बघतात की आज जॉर्ज 11 कल्याण. सो खूप चांगल्या अंदाजामध्ये बॅटिंग झाली आहे. या बॉलवर पुन्हा एकदा फिरवला गेला बॉल आणि अफलातून बॉलिंग. जॉर्ज 11 कल्याण संघ देखील इकडे मात्र मॅच मध्ये आता एक पकड निर्माण केली आहे. नवीन बॅटर अमित. एम बॉईज संघ आपण तयार राहायचं आहे. कॅप्टन सचिन टुकरुल. आपण गाठी आपण व्यासपीठाजवळ येऊन थांबायचं आहे. लगेच टॉस केला जाईल याची नोंद घ्या. साठी पियुष अंजन येतात. बदलापूरचे खेळाडू आहेत. पियुष एक चांगले बॉलर आहेत आणि खूप चांगलं क्रिकेट खेळलेत. अनुभव आहे त्यांच्याकडे. पहिल्याच बॉलवर पियुषला मात्र समोर टॅप केले गेले. 4 रन. प्रदोष मात्र देखील प्रयत्न करतात बट टार्गेट खूपच मोठं होतं. पण प्रदोष पण मॅच सोडत नाहीये. पहिली ओव्हर मेडन आली तरी हरकत नाहीये. पण त्यांच्याकडे स्ट्रोक खूप चांगले होते आणि प्रदोषने पण स्वतःला सिद्ध केलं. यस, खूप चांगले क्रिकेटिंग स्ट्रोक त्यांचे पाहायला मिळाले. खुश केलं. या बॉलवर वरतून खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि तिकडे आकाशने बॉल अडवला आणि कॅच टिपली गेली. बॅटर आउट. प्रदोष. न्यू बॅटर विशू.
या बॉलवर पण समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेला, बट वेळ निघून गेली आहे. आणि आता टार्गेट आणि खूप मोठं आहे. सो आता सिंगल डबल करून चालणार नाही. 21 रन झाले धाव फलकावरती. या बॉलवर पण चांगलं ड्राईव्ह केलं. लॅबोने तिकडे बॉल स्टॉप केला, थोडा स्लो केला. 22 रन झालेत. जुनी 52 रनची गरज आहे. आणि मॅच थोडी आपण पाहिलं तर जॉर्ज कल्याण संघाकडे फिरली गेली. या बॉलवर एक चांगला लेग ब्रेक आणि तिकडे थांबवलं बॅटरला. बॉल ऑफ द नाईट, परफेक्ट बॉल. आणि वाय चषकचे आमचे स्टंप तिकडे वागवले. पियुषने काय लेग ब्रेक वळवलाय, खतरनाक क्लासिकल अंदाजामध्ये अगदी बेल सुडवलं तिकडे. बॉल ऑफ द मॅच, न्यू बॅटर देवा. बॉलिंगसाठी राज तेजी. व्हाईट बॉल. औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलंय, जॉर्ज 11 कल्याण. सो यानंतर एम बॉईज आपण तयार आहात टॉस साठी. आणि बॅट चेंज घेतली गेली. बॅटर अमितला पण मैदानाच्या बाहेर जावं लागेल. सो मॅच मध्ये आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. चांगली कामगिरी केली. मॅचचं गणित सर्वांना म्हटलं की बदलेल, बट कुठेतरी मॅच जॉर्ज 11 कल्याण टीमने चांगला खेळ दाखवला. मग लॅबोची बॅटिंग, रोहन चिल्लेची बॅटिंग, क्लासिकल अंदाजामध्ये बॅटिंग केली, त्यामुळे भलं मोठं टार्गेट ओपन केलं. आणि बॉलर्सनी मात्र फ्री माइंड बॉलिंग केली. या बॉलवर देखील दांडी उडवली गेली आहे. बॅक टू बॅक विकेट्स मात्र इकडे मिळवले गेलेत. आणि खूप चांगलं बॉलिंग. न्यू बॅटर मयूर.
सो औपचारिकता फक्त शिल्लक आहे. जवळपास या मॅचवर नाव कोरलं गेलंय. जॉर्ज 11 कल्याण आणि वेल प्लेड जॉर्ज 11 कल्याण. खूप चांगला खेळ दाखवला. बॅटिंग बॉलिंग हार्ड लक टीम साहेबा वसई तालुका. बट आपण पण चांगले, प्रदोषनी पण चांगली टॅलेंट दाखवलं. सो विनिंग टीम राहुल सोडे लॅबो. लॅबो आपण या लवकर प्लेअर ऑफ द मॅच. आणि लुझिंग टीम मध्ये प्रदोष आपण पण या. आणि सचिन टुकरूल आणि रोहन चिल्ले आपण टॉस साठी पण तयार राहा. सो पहिला आपण राहुल सुरवणे लॅबोला आपण प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊयात. कोलिको एंटरप्राइजेसच्या माध्यमातून टी शर्ट्स. आमचे विशाल यांच्या हातातून मात्र विशाल ठाकूर गाईड्सपेचं त्यांचं खूप चांगलं वर्क करतात. कोलिको एंटरप्राइजेसच्या माध्यमातून ही टी शर्ट आहे. राहुल सुरवाडे लॅबो अफलातून बॅटिंग केली. लॅबोनी काय स्माइल केली आहे. आणि वाय चषकचं या वर्षीचं हे लॅबोला झिपर आहे. सो लॅबो ही टी शर्ट घालूनच खेळायचे. आणि खूप चांगला खेळ केला लॅबोने. अफलातून बॅटिंग केली. लॅबो इज बॅक. लॅबो ऑलवेज बॅक आहे. लॅबोने या ग्राउंडवर 6 बॉल 6 बाउंड्रीज पण मारल्या. लॅबो 2 शब्द. टीम जिंकली बरं वाटलं. ते पण लॅबोला मी सांगितलं की असं बोल. बट लॅबो कमी बोलतो आणि लॅबोची बॅट अफलातून बोलते. त्यानंतर प्रदोष आपण या. प्रदोष या लोकांना पण प्रदोषने पण क्रिकेटिंग स्ट्रोक पाहिले गेले. आणि प्रदोष यांना पण ग्लोरियस स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही टी शर्ट्स आणि ओव्हरऑल टीमला गॅट्सबेचं हे प्रोडक्ट आहे. सो सर्व काही आहे. हँडवॉश फेस वॉश सर्व काही आहे. टायगर बाम आहे. सो प्रदोष हार्डलक आपण पण चांगला खेळ खेळलात. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. टॉस करूयात आपण. टॉस का बॉस महत्वाच्या मॅचचा टॉस आहे. आमचे अक्षय रावनाक यांच्या हातातून टॉस. बॅट कॉल अँड इज बॉल. रोहन डिसिजन काय असेल? आम्ही बॅटिंग घेऊ. यस. खूप साऱ्या शुभेच्छा दोन्ही टीम्सला. एक महत्वपूर्ण मॅच. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच. आयन एम बॉईज अशी त्यांच्या विरुद्ध जॉर्ज 11 कल्याण. टॉस जिंकला जॉर्ज 11 कल्याण संघाने बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला गेलाय. जशी मॅचला सुरुवात त्याच्या मात्र रोशन पाथर्डे आमच्या सोबत जॉईन होतील. शेवटची मॅच. कुठला दुसरा संघ टॉप 8 मध्ये जाणार आहे? थँक्यू.